फक्त माझी माय सरस्वती मले शिकवते बोली, लेख बहिणाच्या मनी किती गुपित पेरली माझी माय. म्हणजे मला जाणवतं तुम्ही किती काही म्हटलं त्याला निगेटिव्ह म्हणा, काही म्हणा, उद्धट म्हणा, काही म्हणा, पण मला माहिती आहे की लोक माझ्यावर प्रेम करतात आणि ते कुठेतरी त्या टायटलमध्ये आई आहे. म्हणजे मला आठवत नाही की कधी वडिलांनी डिसिजन घरातले घेतले असेल. वडील ACP होते, बाहेर त्यांचा दबदबा होता, पोलीस खात्यात होते, पण घरात त्यांचं काही चालायचं नाही, त्यांनाही त्याचं काही वाटायचं नाही. एकीकडे अरुंधतीचा नवा प्रवास सुरू झालाय, पण संजना इज बॅक असं म्हणायला हरकत नाही. कारण की संजना जे नेहमी आपण पाहत आलोय की मला माझा हक्क पाहिजे, मला माझा हक्क पाहिजे, मी सून म्हणून या घरात आहे, मला स्वीकारा, ते जे आपण सगळे हे डायलॉग्स किंवा तिचं ते रूप होतं की तो हक्क गाजवायचा आहे मला या सुनेचा, ते आम्हाला पाहायला मिळणार आहे स्पेशली आता या मालिकेत. हक्क गाजवायचं नाही आहे तिला, जे फॅक्ट आहे ते ती म्हणते आणि ते सगळ्यांनी एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. अरुंधती या घरात आली आहे आणि आईनी तिला या घरात आणलं आहे, सो ते सगळं मान्य आहे तिला, असं काहीच प्रॉब्लेम. आम्ही ते मिस करत होतो सगळेच जण, तुझा तो राग, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळेच जण प्रेक्षक मिस करतो. हां, पण तो आता जसं जसं सीन्स घडतील, जसं जसं सिच्युएशन्स येतील किंवा कशा पद्धतीने अरुंधती या घरात राहणार आहे याच्या पुढे, किंवा कशा पद्धतीने ती या सगळ्या गोष्टी रिॲक्ट करते किंवा कशा पद्धतीने ती डील करते, त्याच्यावरती ते रिॲक्शन्स आणि त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहे. संजना हे कॅरेक्टर कधीच नाहक रिॲक्ट करताना मी पाहिलेलं नाही आहे. तिने तितक्याच छान पद्धतीने अरुंधतीचं वेलकमही केलेलं आहे, असं नाही की नाही. तितक्याच छान पद्धतीने तिच्या लग्नाच्या वेळेला तिने तेवढी धावपळही केलेली आहे. त्याच्यानंतर तिला जाऊन तू माझी मैत्रीण होशील का ह्या पद्धतीने म्हटलेलं आहे. तिच्या आयुष्यात जर काही आलं आहे तर ती अनिरुद्धच्याही विरोधात गेलेली आहे. ती कांचनलाही तिने खडेबोल सुनावलेले आहेत. असं नाही आहे की असं काही त्या लेवलचं एक्सेप्टन्स संजनाला कधी नव्हता. पण हॅव्हिंग सेड दॅट, अरुंधती आता ज्या पद्धतीने त्या गोष्टींचं कसं ती डील करणार आहे त्याच्यावरती संजनाच्या रिॲक्शन्स असणार आहेत. इतकंच आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला संजना रागवतानाही दिसेल, कदाचित संजना तिच्या बाजूने उभी राहिलेली दिसेल, सो यू नेव्हर नो. मलाही त्या सगळ्या ट्विस्ट अँड टर्न्सची म्हणजे काय म्हणते वाट बघते आणि क्युरिओसिटी आहे. पण अनिरुद्ध आणि अरुंधती आणि संजना ही केमिस्ट्री पाहायला प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते आणि शी इज बॅक असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे येस, संजना इज बॅक, तिच्या रूपात ती आलेली आणि तो ड्रामा अरुंधतीचा आणि संजनाचा पाहायला मिळणार आहे. आणि नेहमीप्रमाणे ॲज युजल तुम्ही दोघी मुलींच्या मध्ये अडकणार आहात. नाही, असं नाही आहे. ते अनिरुद्ध इंडिव्हिज्युअल आहे, तो कधी पुढे अडकत नाही आहे, त्याचे ठाम मत आहे, तो फार क्लिअर आहे. तुम्ही जर नीट अनिरुद्धला ऑब्झर्व केलं तर अनिरुद्धसारखं कॅरेक्टर नाही आहे, फारच भारी कॅरेक्टर आहे. खूप आयडेंटिफाय करतात लोक, त्याला ना कलर नाही आहे. तुम्ही अरुंधतीला खूप सिंपती देता, संजनाला एक ग्रे शेड अशी देता, पण सगळे ह्युमन असतात. आपण शेड दिला, कलर दिला तर ते मग पॉझिटिव्ह वाटतात, निगेटिव्ह वाटतात. पण ना अनिरुद्ध पॉझिटिव्ह आहे, ना अनिरुद्ध निगेटिव्ह आहे. अनिरुद्ध खूप ह्युमेन आहे, तो कधी अडकत नाही. तो दोन बायकांच्या मध्ये काय, त्यांनी मध्ये बिझनेससाठी तो काहीतरी त्याचं बँकेचे गफले आणि त्याचे हे, तो ही वॉज व्हेरी क्लिअर की मला असा बिझनेस करायचा जो इथिकली करेक्ट नव्हता. त्याच्यात पण तो अडकला नाही आहे. तो त्यातनं निघाला, त्यांनी एक्सेप्ट केलं की ओके इथिकली मी चुकलो आणि ही मूव्ड ऑन. ही ऑलवेज एक्सेप्ट फॅक्ट. आणि आयुष्यामध्ये चुका कोणाकडनं होत नाही, प्रत्येकाकडनं होतात. अनिरुद्धकडनं पण झाल्या आहेत, त्याने एक्सेप्ट केलं. पण त्याचं जे आतोनात प्रेम आहे अप्पांवर, कांचनाईवर, मुलांवर, इव्हन तुम्ही त्याचं नातीचं जर बघितलं तर तो नातीचे कपडे वाळत घालतो, हल्ली नातीला सांभाळतो, त्या अनघाला सांगतो की तू जा, तू तुझं काम कर,
मला वेळ आहे ते मी नातीला सांभाळतो. ती व्हेरी ह्युमेन कॅरेक्टर आहे. आता काय झालं आहे, सिच्युएशन अशा झाल्या आहेत की अरुंधतीनी काही डिसिजन्स घेतले आयुष्यामध्ये, त्या डिसिजनला त्यांनी विरोध केला, जो विरोध करणं भाग होता. आता तिच्या आयुष्यामध्ये इतका मोठा आघात झाला आहे, तिला गरज आहे, त्यावेळेला ही इज देअर. फक्त आता त्याचं या घरामध्ये काहीच चालत नाही हो. या घरामध्ये आप्पा बोलतात. कांचनाईने डिसिजन घेतला की मी माझ्या लेकीला घरी घेऊन अरुंधतीला घरी घेऊन आले. अनिरुद्धला विचारलं सुद्धा नाही. अनिरुद्धला विचारलं असतं तर त्याने सांगितलं असतं, आई तू जर तिला इथे आणल्यानंतर तिचं दुःख कमी होणार आहे का? संजना ऐकून घेणार आहे का? नाही. संजना तिला 4 शब्द ऐकवणारच ऐकवणार. बरं, अरुंधती आल्यानंतर तिच्या स्वभावाप्रमाणे ती सगळीकडे इन्व्हॉल्व्ह होणार. उद्या जर ती काही किचनमध्ये गेली संजना तर खटके उडत राहणार असं मला वाटतं. आणि खरं सांगतो, पुढचा प्रवास मला असं वाटतंय की 2 तलवारी एका म्यानामध्ये राहत नाही. तसं संजना आणि अरुंधती एका घरामध्ये जेव्हा राहायला आली तर काहीतरी भांड्याला भांडं लागणार आहे आणि वाद होणार. बरं, काय होतं, अनिरुद्ध एका पॉईंट नंतर त्याचे पेशन्स संपतात. मग तो लावडवतो, मग तो ओरडतो, मग तो तमाशा करतो. मला असं वाटतं अनिरुद्धचा हा वेगळा प्रवास सुरू झालेला आहे आता. मला इथे आवर्जून विचारायचं आहे की आई मुळात हा पूर्ण आई कुठे करतेचा प्रवास पूर्णपणे आईवर आहे सगळ्या गोष्टी. तर मला तुमच्या दोघांची आई म्हटलं की आपण एक वेगळा कोपरा आहे आईसाठी हृदयातला, आणि आई म्हटलं की सगळं काही आहे डेफिनेटली. रुपाली, तू खास करून मॉर्निंगला उठल्या उठल्या आईबरोबर चहा घेते आणि तो तुझा आयुष्यातला सगळ्यात बेस्ट क्षण असतो दिवसातला. हो, खरं आहे. म्हणजे दिवसभर 14 तासात मला वेळ मिळाला नाही किंवा काय, जे काही असेल, ज्या काही गोष्टी सांगायच्या असतील, शेअर करायच्या असतील, मग त्या रात्री एकतर करायच्या किंवा मग सकाळी जेव्हा मी, बाबा आणि आई आम्ही तिघे चहा कॉफी घ्यायला बसतो तेव्हा तो दिवसभराचं किंवा काय करायचं काय नाही करायचं ह्याचं सगळ्याचं एक डिस्कशन प्लस गप्पा किंवा प्लस सगळ्या गोष्टी त्यावेळेला होतात. सो तो एक क्षण असतो जिथे आम्ही खूप साऱ्या गोष्टींच्या गप्पा गोष्टी आणि काय करायचं नाही या सगळ्या गोष्टी तिथे डिस्कस केल्या जातात. आई म्हटलं की सगळं काही आहे डेफिनेटली, पण त्या डिस्कशनमध्ये आईचं सगळ्यात जास्त म्हणजे जो निर्णय घेते तो आई सगळ्यात जास्त घेते, तोच होतो की तू घेतलेला निर्णय? इथे ना घरात असं आहे की चौघेही कोणाचं असं नसतं की हा तुझा डिसिजन नाही असं नाही. प्रत्येकाचं मत ऐकलं जातं, प्रत्येकाच्या गोष्टी ऐकल्या जातात, प्रत्येकाला काय म्हणायचं आहे काय म्हणायचं नाही हे ऐकलं जातं आणि त्याच्यानुसार ज्या गोष्टी आपल्या काय म्हणतात त्याला त्या तेवढ्या ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी जमू शकणार आहेत त्या गोष्टी तशा पद्धतीने केल्या जातात. पण असं होत नाही की अरे ह्याचाच एक डिसिजन त्याचाच एक डिसिजन, ज्याला जे वाटतंय ते टेबलवरती मांडलं जातं. असं होत नाही की नाही तू नको, तू लहान आहेस, तू नको, तू मोठा आहेस की तूच बोलायचं, असं नाही होत. असं कधीच मी पाहिलं नाही आहे घरात. आईला घेऊन कुठे फिरायला जायचं असेल तर कुठे जाईल रुपाली? आईला विचारून सांगते तुला, आईला कुठे जायचंय. तुमच्या आईबरोबरच्या बऱ्याच आठवणी आहेत जे तुम्ही नेहमी सोशल मीडियावर वेगवेगळे मोठ्या पोस्ट लिहिता. नक्कीच या पोस्टही आम्ही वाट बघणार आहोत कारण की अरुंधतीचा नवीन प्रवास आहे, पण तुमच्या आईबद्दल आम्हाला ऐकायचं. माझ्या घरी आई असेपर्यंत घर आई भोवतीच रिव्हॉल्व व्हायचं. तिचं डिसिजन फायनल असायचं आणि ती डिसिजन घ्यायची, ती घाबरायची नाही. म्हणजे मला आठवत नाही की कधी वडिलांनी डिसिजन घरातले घेतले असेल. वडील ACP होते, बाहेर त्यांचा दबदबा होता, पोलीस खात्यात होते, पण घरात त्यांचं काही चालायचं नाही, त्यांनाही त्याचं काही वाटायचं नाही. आईनीच डिसिजन्स घेतले आणि आज 15 वर्ष झाले आई नाही आहे. पण खरं सांगू का, मी असं म्हणणं चुकीचं आहे कारण माझ्या वडिलांनी आत्ता मला आईसारखीच माया करतात. मी आता तू चहाचं म्हणाली, मी पण त्यांच्याबरोबर चहा पीत बसलो सकाळी की मला ते आईबरोबर चहा पितो इतकी माया ते करतात. म्हणजे खरं आईसारखी ते माया करतात. आणि मला असं वाटतं माझी आई फिजिकली, तिला डायबिटीज असल्यामुळे तिला खूप त्रास व्हायचा आणि तिनं फिजिकल पेनपासनं, शारीरिक त्रासापासनं ती मुक्त झाली. पण ती ना मला, मी हॉटेलमध्ये कमी खातो पण मला घरी कोणीतरी माय माऊली भाकरी जेव्हा देते, कोणाच्या
घरच्या पोळ्या खातो, एखादी भाजी खातो. त्यामुळे मला असं वाटतं की माझी आई त्यांच्यामध्ये वास करते आणि ते बनवून मला देते. कुठेतरी मंदिरात गेलो, कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरात गेलो, तुळजापूरला गेलो किंवा माहूरला गेलो किंवा वणीला गेलो, तर मला असं वाटतं त्या देवीमध्ये माझी आई आहे. ती तिथे वास करते. आता ती तिथे थांबली, आता ती कुठेही छानपैकी राहू शकते माझ्याबरोबर. कदाचित मला माहीत नाही मी किती यशस्वी आहे की नाही आहे, पण मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी खूप सक्सेसफुल आहे. तर जर मी सक्सेसफुल असेल ना, तर मग तो तिचा आशीर्वाद आहे. ती मला ना तिकडनं आशीर्वाद देत असते की कोणाच्या रूपामध्ये येत असते. तर आय थिंक आई ही माझ्याच नशिबाने मी आई कुठे काय करते ही मालिका करतोय. बघा 4.5 वर्ष करताय, अनिरुद्ध प्ले करतोय, तरीसुद्धा माझ्यावर लोक प्रेम करतात आणि ते मला जाणवतं. तुम्ही कितीही काही म्हटलं, त्याला निगेटिव्ह म्हणा, काही म्हणा, उद्धट म्हणा, काही म्हणा, पण मला माहिती आहे की लोक माझ्यावर प्रेम करतात आणि ते कुठेतरी त्या टायटलमध्ये आई आहे म्हणून ते होतं. आणि या सिरियलमध्ये अरुंधती आई आहेच, पण कांचन पण आई आहे, अनघा आई आहे, संजना आई आहे, आमच्या इलाताई ज्या आशुतोषची आई आहे. त्यामुळे ना प्रत्येकाचा या सिरियलमध्ये एक छानसा प्रवास आहे. जाता आता आईसाठी एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल तर ते कोणतं असेल? आईसाठी गाणं मागच्या वेळेला पण माझ्याकडनं गाणं म्हणून घेतलं ना, ते मी मागच्या वेळेला म्हटलं होतं. माझी माय सरस्वती मले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली, माझी माय सरस्वती. संजना, तुला काही म्हणायचं जातात? एवढं सुंदर आईला जाता आता काही मेसेज किंवा छानसं काही? तू आई बरोबरचा माझा एक वेगळा इंटरव्ह्यू कर, तेव्हा आपण आईबद्दल बोलूयात. थँक्यू सो मच. थँक्यू.